पुढची बातमी. 2/3 सदस्य वेगळे झाले तर वेगळा गट मानला जातो. वेगळ्या गटानं कोणत्या तरी पक्षात विलीन होणं आवश्यक असतं. फूट पडल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं, असं माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटलेलं आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उबाठाच्या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले. कुठलाही पक्ष म्हटलं की त्याचे दोन भाग असतात, एक संघटनात्मक पक्ष आणि एक संसदीय पक्ष. आता संघटनात्मक पक्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे, जिल्हा परिषद आहे, लोकल अथॉरिटीज आहे, कॉर्पोरेशन्स आहे, नगरसेवक आहे, त्यांचे सगळे सदस्य आहे, ब्लॉक अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष आहे, हे संघटनात्मक पातळीवरचा पक्ष हा झाला. आणि संसदीय पक्ष म्हणजे विधिमंडळात त्याचे किती आमदार आहे किंवा संसदेमध्ये किती खासदार आहे, हा तुमचा संसदीय पक्ष झाला. या दोन्ही पक्षामध्ये 2/3 सदस्य जर वेगळे झाले, विशेषतः संसदीय पक्षामध्ये, तर ही फूट किंवा मर्ज गणलं जातं आणि हा वेगळा पक्ष म्हणून गणला जातो. आणि या पक्षाने कुठल्या तरी एका पक्षामध्ये विलीन झालं पाहिजे, मर्ज झालं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. ही जी फूट आहे ती नॉट ओनली लेजिस्लेचर पार्टी, पण ती फूट मूळ राजकीय पक्षामध्ये सुद्धा पडली पाहिजे. व्हर्टिकल स्प्लिट अपेक्षित आहे. पॅरा 4ला मूळ राजकीय पक्ष आहे शिवसेना, तो त्याला क्लेम करता आला पाहिजे की माझाच मूळ राजकीय पक्ष आहे आणि ही फूट आम्ही दोन्ही याच्यात पडली. हे सगळं सिद्ध झाल्यानंतरच मग त्यांना दुसऱ्या एखाद्या पक्षात मर्ज व्हावं लागेल. आता एक पश्चिम बंगालचं उत्तम उदाहरण आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आणि ते दुसऱ्या एका छोट्याशा अगदी छोट्या पक्षात विलीन झाले. ही करेक्ट प्रोसिजर आहे आणि त्याप्रमाणेच आता याच्यावर माननीय अध्यक्ष लोकसभा कारवाई करतील, सगळी तपासणी करतील, कारण ही क्वाझी ज्युडिशियल प्रोसिजर आहे.